आज मी तुम्हाला फक्त अर्धी वाटी रवा आणि फक्त एक बटाट्यापासून खूप छान हेल्दी नाश्ता दाखवणार आहे। हा नाश्ता ना लहान मुलांसाठी स्पेशल खूप चांगला आहे, हेल्दी आहे आणि सहजपणे तुम्ही बनवून त्यांना टिफिनमध्ये किंवा स्नॅक्स टाईम देऊ शकता। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। तिकडे एका पॅनमध्ये थोडंसं तेल, म्हणजे एक मोठा किंवा बारीक चमचे अंदाजे तेल वापरायचे, जास्त वापरायचं नाही। पूर्णपणे हा हेल्दी नाश्ता आपल्याला बनवायचा आहे। तर मी तेल तापत ठेवलेलं आहे। मस्त स्पेशल लहान मुलांसाठी मी आज तुम्हाला नाश्ता दाखवते, कारण की आपल्या रोजची आपली धावपळ जी असते त्यानुसार आपल्याला जास्त काही वेळ भेटत नाही अशा चांगल्या चांगल्या गोष्टी करून खायला। त्यापेक्षा मस्त कमी वेळामध्ये मस्त असे छान छान रेसिपी बनवून लहान मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो। इकडे 1 चमचा जिरे आणि एक अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, म्हणजे लाल मिरचीचा जो कूट असतो ना तो टाकला आहे। आता तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही तिखट कमी टाका, किंवा 2 हिरव्या मिरच्या टाकल्या कट करून तरी चालेल। आणि त्यानंतर 1 चमचा मी इथं तीळ टाकलं आहे, सफेद तीळ। आता तिळामुळे काय होतं, नाश्त्यामध्ये छान असा क्रिस्पीपणा येतो। 1 चमचा तीळ, अर्धा चमचा लाल तिखट वापरले आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, थोडं तडतडून झालं आहे बघा, असं तडतडून झालं आहे। खूप कमी तेलामध्ये आपल्याला हे तडतडून घ्यायचं आहे, जास्त काही तेल इकडे टाकायचं नाही। तर थोडंसं हे तडतडून झालं की मग आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं। हे बघा, गॅस लो करायचा, थोडं पाणी टाकायचं। हे असं पूर्णपणे चारी बाजूनी पाणी टाकून घ्यायचं। आता तीळ असल्यामुळं हे खूप छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होणार आहे। इकडे ना तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबलसुद्धा कट करून टाकू शकता, म्हणजे तेलामध्ये थोडे सुरुवातीला फ्राय करून ह्याच्यामध्ये टाकू शकता। इथे मी कोथिंबीर वापरते, थोडीशी कोथिंबीर टाकली तर पालक, मेथी किंवा गाजर, शिमला मिरची जे आवडेल ते टाकायचं। नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, थोडंसं मिक्स करून झालं की अर्धा बटाटा किंवा एक मोठा बटाटा घ्यायचा आहे, किसून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं। 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा सगळा स्टार्च जो असतो ना पांढरा, तो सगळा निघेपर्यंत हा बटाटा किसून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी इथे एकच बटाटा वापरलेला आहे आणि मस्त हे सर्व मसाल्यामध्ये हा जो कच्चा बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून काय होईल, मसाला हळद नाही वापरली आपण, मसाला लाल तिखट जे असतं ते आणि मीठ वगैरे जे टाकलं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे हा बटाटा पॅक होऊन जाईल। आणि जोपर्यंत ह्याला अशी चांगली उकळी येत नाही ना तोपर्यंत बटाटा असं याला थोडंसं शिजून घ्यायचं। पाण्यामध्ये हा बटाटा लगेचच शिजून निघतो आणि मग हा नाश्ता बनायला वेळ लागत नाही। हे बघा, फक्त 1-2 मिनटं थोडीशी उकळी येऊन दिली की मस्त याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। खूप सहजपणे आणि सहजपणे सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, लहान मुलं ज्यावेळेस पण कधी तुम्हाला नाश्त्याचा हट्ट करत असतील ना त्यावेळेस तुम्ही झटकीपट हा नाश्ता त्यांना करून द्या, आवडीने खातील। तर बघा, उकळी झालेली आहे तयार। आपण याच्यामध्ये जाड किंवा बारीक रवा, कुठलाही रवा तुम्ही इथे टाकू शकता। 3 चमचे मी हा जाड रवा टाकलेला आहे आणि रवा ना तोपर्यंत टाकायचा जोपर्यंत ना घट्ट बॅटर होत नाही। आपण पाण्याच्या अंदाजानेच रवा इथे टाकून घ्यायचा। तर 2-3 चमचे किंवा लागला तर थोडासा रवा जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत टाकून घ्यायचा, नंतर नाही टाकायचं। जेव्हा घट्ट बॅटर होईल ना त्यावेळेस नंतर मग रवा टाकवायचा नाही। पाणी जोपर्यंत दिसते ना तोपर्यंतच हा रवा टाकून घ्यायचा, लागल तितका। हे बघा, आता इतका रवा पुरेसा आहे। व्यवस्थित याने आपला बॅटर तयार होईल। मंद आच ठेवायची, अजिबात फास्ट गॅसवर ही प्रोसेस करायची नाही। सगळ्या अशा जे पण आपण साहित्य वापरले ते सगळं रवा बटाट्यामध्ये मिक्स होत चाललेलं आहे। आणि रवा कसा पाणी असो किंवा दूध असो अगदी सोकून घेतो 1च मिनटामध्ये। आपला हा रवा पूर्णपणे नरम सॉफ्ट झालेला आहे, बटाट्यासोबत छान असा एकजीव झालेला आहे। पूर्ण मसाले, तीळ वगैरे जे पण टाकले आपण, जिरे टाकलेले आहेत, लाल कूट टाकलेलं आहे, ते सर्व याच्यामध्ये पॅक झालेलं आहे। आणि मीठ पण आपण सुरुवातीला टाकल्यामुळं मीठसुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आणि इकडे बघू शकता रवा अगदी बरोबर पडल्यामुळं मस्त याचा डो तयार झालेला आहे। आणि असं थोडंसं याला मॅश करून घ्यायचं। हे असं पॅक करून घेतलं की म्हणजे छान याचे आपल्याला नाश्ता बनवता येतो। हे बघा, किती सहजपणे हा
डो तयार होतो. अगदी अर्धा मिनटातच हा रवा पॅक होऊन जातो. हे असं काढायचं चमच्याच्या सहाय्याने. आता आपल्याला हे थंड करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अगदी थंड नाही करायचं, थोडासा गरम पण याच्यामध्ये हवा आहे, नाही तर काय होईल थंड झालं तर आपल्याला हे बांधता नाही येणार. गरम असलं की आपल्याला बांधता येतं, कट करता येतं. हे बघू शकता आता थोडंसं गरम आहे, इतकं गरम आहे जितकं मी हात लावू शकते. आता याला मी चौकोन साईज देते, म्हणजे वड्याची साईज देते. तुम्ही आवडीनुसार इथे साईज देऊ शकता. म्हणजे याला तुम्ही त्रिकोण आकार द्या, चौकोन आकार द्या किंवा लांब कट करू शकता, गोलाकारसुद्धा देऊ शकता वड्यासारखं. हे बघा असं प्रेस करायचं, सेट करायचं आणि मस्त चौकोन आकार टाकायचा. वरून मी थोडासा किंचित चाट मसाला टाकलेला आहे. इथे तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता. असं वरून किस करून अमूल चीज भेटते बघा ती. आता याला मधोमध कट करायचं, कारण मी याला चौकोन आकार नाही देते, त्रिकोण आकार देते. म्हणजे आपल्या शंकरपाळ्या असतात बघा तशा, अशा मधोमध कट करायच्या. 2-3 लाईन मी मधोमध अशा पाडून घेते. आवडीनुसार तुम्ही याला शेप द्या. हे बघा असं त्रिकोण आकार देत आहे मी मधून, म्हणजे अगदी आपल्या शंकरपाळ्यासारखे हे स्नॅक्स आपलं वाटेल. तर पूर्ण कट करून घेते आता आणि हलक्या हाताने सहजपणे कट होतो, जास्त काही प्रेस करायचं नाही आहे. हे बघा मस्त अशी ही शंकरपाळ्याची साईजची आपला हा नाश्ताची साईज मी दिलेली आहे. खूप छान वाटते ही पण. आणि याला आपला जाड पण आपण एवढा ठेवलेला आहे, अगदी पातळ पण नाही ठेवायचं, थोडंसं नरम सॉफ्टसुद्धा मग वाटतो आपल्याला खाता वेळेस. आता हे सगळे एक एक करून काढून घेते. सहजपणे काढलं जातं आणि थोडंसं मागं पुढं झालं तर आपल्याला याला शेपसुद्धा देता येतो असा. हे बघा तर मस्त शेप दिलेला आहे. ते सगळं काढून घेते मी. सगळं काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि इतक्या साऱ्या झालेल्या आहेत. फक्त अर्धा वाटी रवा आणि एक बटाट्याने आपण हा नाश्ता तयार केला आहे. गरम पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये मंद आचेवर हे एक एक करून सगळ्या टाकून द्यायच्या आणि जोपर्यंत ह्याच्यामध्ये खालच्या साईडने जोपर्यंत कडकपणा तयार होत नाही तोपर्यंत ह्याला पलटी नाही करायचं. हे बघा हे असं आलटी पलटी करून घ्यायचं, अधूनमधून चेक करायचं, हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने करायचं. मस्त नाश्ता आहे हा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रवा आणि बटाट्यापासून तयार होणारा हा नाश्ता आहे, क्रिस्पी आहे मस्तपैकी. आता याच्यामध्ये बघा तुम्ही कलर हा तयार व्हायला लागला आहे, म्हणजे एकंदरीत आपला जो नाश्ता आहे तो चांगला फ्राय होतो आहे. थोडा वेळ द्यायचा, मंद आचेवर याला ठेवायचं. वाटलं तर गॅस स्लो करून तुम्ही 1 मिनटं दुसरं कुठलंही काम करू शकता. इतकं मंद आचेवर आपण ह्याला ठेवायचं आहे आणि मग आलटीपलटी करून घ्यायचे. हे बघा असं इथं आपण याला चमच्याच्या सहाय्याने थोडंसं पलटी करून घ्यायचं. छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा, कडकपणा तयार झाला की मग आपण हे काढून घ्यायचं. असं हलक्या हाताने प्रेस करायचं, अजिबात घाई करायची नाही. हे असं चमच्याच्या सहाय्याने याला थोडं असं चेक करत राहायचं आणि दोन्ही बाजूनी जोपर्यंत याच्यामध्ये छान असा गोल्डन ब्राऊन रेड रंग येत नाही, जोपर्यंत याच्यामध्ये क्रिस्पीपणा असा तयार होत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं मंद आचेवर. हे बघा किती छान आणि सुंदर असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. आता इतका रंग आला की लगेच आपल्याला काढून घ्यायचं, नाही तर काय होईल जास्त वेळ तुम्ही गरम तेलात ठेवला की मग हा करपला जाईल आणि मग सगळा स्वाद याचा बिघडून जाईल आणि मग खाण्यामध्ये तर काही म्हणजे मजाच राहणार नाही आणि वेस्ट होऊन जाईल नाश्ता. म्हणून लागेल तेवढा क्रिस्पीपणा तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ठेवा आणि मग काढून घ्यायचं. आता उरलेले सगळे मी याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा आणि यालासुद्धा मी फ्राय करते. तोपर्यंत आपण बघूया हे झालेले, कारण त्याला थोडा वेळ लागणार आहे म्हणून मी हे तुम्हाला झालेले दाखवते. हे बघा गरमागरम फक्त अर्धी वाटी रवा आणि 1 बटाट्यापासून इतका छान हेल्दी नाश्ता मी बनवलेला आहे. क्रिस्पी आणि आतून इतका नरम सॉफ्ट, बटाटा असल्यामुळं खूप छान नरम सॉफ्ट असणार आहे आतून आणि वरून तुम्ही याचा क्रिस्पीपणा बघू शकता. इकडे बघा किती छान असा हा नाश्ता तयार झालेला आहे. लहान मुलांसाठीचा स्पेशल खूप चांगला नाश्ता आहे आणि सगळ्याच जण याला आवडीने खातील, इतका छान लागतो हा. तुम्हाला मी जवळून दाखवते. याच्यातला क्रिस्पीपणा एक बघू शकता, किती कडक झालेला आहे, वरून कुरकुरीत झालेत असे मस्त. ह्याच्यामध्ये ना तुम्ही सुरुवातीला चीज टाकलं ना तर खूप छान चीजी नाश्ता होईल हा, आणि नाही टाकलं तरी असाही खूप भारी लागतो हा नाश्ता. हे बघा ह्याच्यातला क्रिस्पीपणा बघा खूप कडक झालेला आहे
आता मी तुम्हाला तोडून दाखवते. नॉर्मल थोडासा गरम आहे, पण मी तुम्हाला तोडून दाखवते. इतका भारी हा नाश्ता तयार झालेला आहे. हे टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही लहान मुलाला देऊ शकतात. हे बघा, वरून इतका क्रिस्पी आणि आतून नरम सॉफ्ट असलेला हा बटाटा आणि रव्यापासून तयार केलेला नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. मला तो खूप आवडला. केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. असं केचपसोबत डिप करून खायची एक वेगळी मजा असते. मला तर आवडला, खूप भारी झाला. मेल्ट होते तोंडामध्ये खाता वेळेस, कारण की वरून जो क्रिस्पीपणा आहे ना तो खूप जाणवतो आणि आतमध्ये थोडासा आपल्याला नरम सॉफ्टपणा पण जाणवतो. छान असे फ्लेवर आलेले आहे सर्व मसाल्याचे. तर एकदा ट्राय करा. आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असेच व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी छान कमी वेळात कमी साहित्यात होणारे मी तुम्हाला रेसिपी दाखवते. हे बघा, मस्त झालेलं आहे. असे डिप करून असं प्लेट करून लहान मुलांना द्यायचं, खाऊन घ्यायचं आणि असे टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.